चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. भारत आणि जर्मनीमध्ये पाणबुड्यांसाठी 90,000 कोटींचा करार. भारत आणि जर्मनीने पाणबुड्यांसाठी 90,000 कोटी रुपयांचा करार केला आहे. जागतिक भूराजकारणात आणि सागरी सुरक्षेच्या दृष्टीने भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यासाठी आणि हिंदी महासागरातील वाढत्या परकीय हालचालींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत आणि जर्मनी लवकरच एका मोठ्या संरक्षण करारावर स्वाक्षरी करणार आहेत. भारतातील जर्मन राजदूत फिलिप अक्रमन यांनी दिलेल्या माहितीनुसार या ऐतिहासिक प्रोजेक्ट 75I पाणबुडी कराराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच दोन्ही देश यावर अधिकृत मोहर उमटवतील. हा करार भारताच्या संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेच्या दिशेने टाकलेले अत्यंत क्रांतिकारक पाऊल मानले जात आहे. पीटीआय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार हा संपूर्ण प्रकल्प सुमारे 8 अब्ज युरो म्हणजेच भारतीय चलनानुसार 90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा आहे. या कराराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यांतर्गत भारतीय नौदलासाठी 6 अत्याधुनिक पारंपरिक डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्यांचे उत्पादन थेट भारतातच केले जाणार आहे. या प्रकल्पाची धुरा जर्मनीची प्रसिद्ध थिसेनग्रुप मरीन सिस्टीम्स आणि भारताची सरकारी मालकीची माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड संयुक्तपणे सांभाळणार आहेत. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत तंत्रज्ञान हस्तांतरणावर या करारात विशेष भर देण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानस्थित दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश. देशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मोठी कारवाई करत पाकिस्तानस्थित कथित दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार ISIशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या शाहजाद भट्टी नेटवर्कविरोधात 14 राज्यांमध्ये समन्वयाने कारवाई करण्यात आली. या कारवाईत 200हून अधिक संशयितांना अटक करण्यात आली असून संभाव्य घातपाती कारवायांचा कट उधळण्यात आला. अमित शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांनी देशातील विविध ठिकाणी एकाच वेळी कारवाया करून या नेटवर्कची पाळेमुळे खणून काढली. स्वातंत्र्यदिनाच्या आधी संभाव्य दहशतवादी कारवाया रोखणे हा या ऑपरेशनचा प्रमुख उद्देश होता. शाह यांनी या कारवाईचे वर्णन दहशतवादाविरोधातील भारताच्या झिरो टॉलरन्स धोरणाचे उदाहरण म्हणून केले. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की ISI अनुदानित गटाकडून स्फोटक उपकरणे, पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीचे चिन्ह असलेले ग्रेनेड, पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि हेरगिरीसाठी वापरले जाणारे CCTV कॅमेरे जप्त करण्यात आले आहेत. तसेच हे नेटवर्क अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील होते, असेही त्यांनी सांगितले. पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकत्रित साजरी. श्रावण मासामधील पहिला सोमवार तसेच नागपंचमी यांच्या एकत्रित येण्याचा योग शहरवासियांनी उत्साहात साजरा केला. त्यामुळे भक्तांच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसत होते. महिला वर्गाने विविध ठिकाणी मंदिरांमध्ये नागपूजन तसेच शिवपूजन यांची सांगड घालून हा सण उत्साहात साजरा केला. विशेष म्हणजे दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरात श्रावण सोमवार तसेच नागपंचमीचा सण साजरा करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी असणाऱ्या नागदेवतेच्या मंदिरांमध्ये देखील पूजन करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी असणाऱ्या शिवालयांमध्ये भक्तांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते. पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी येणे हा एक अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र योग आहे. भगवान शिवाला नाग अत्यंत प्रिय असल्यामुळे या दोन्ही सणांची सांगड घालणे आध्यात्मिकदृष्ट्या खूप लाभदायक मानले जाते. भक्त मंडळी आणि बालसमूच्या उत्साहाने सणाचा दुहेरी योग साजरा झाला. गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्तीसाठी निर्वाणीचा इशारा.
बेळगाव शहरातील रस्ते आगामी गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त न केल्यास महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी दिला आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. खराब रस्ते, एल&टी कंपनीचे कामकाज आणि यास्ती प्रमाणपत्राच्या नावाखाली सुरू असलेल्या वसुलीबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. शहरातील विविध भागात रस्ते खराब झाल्यामुळे नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या 4 वर्षांपासून रस्त्यांच्या दुर्दशेमुळे अपघात होत असतानाही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. स्मार्ट सिटी योजना आणि उद्यमबाग उड्डाणपुलाच्या कामात भ्रष्टाचार झाला असून अनेक रस्ते काही महिन्यांतच खराब झाल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. गणेशोत्सवापूर्वी शहरातील प्रमुख रस्ते दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला. बेकायदेशीर शस्त्र बाळगणारा तरुण जेरबंद. बेळगाव शहरातील माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत गांधीनगर आणि अमीन गल्ली परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. रेहान इस्माईल नदाफ असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. हा तरुण आपल्या दुचाकीवरून विनापरवाना काहीतरी गंभीर अपराध करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माळमारुती पोलीस ठाण्याचे PSI आनंद आदगोंडा व त्यांच्या पथकाने केलेल्या तपासणीदरम्यान आरोपीकडे एक लोखंडी कुऱ्हाड, एक चाकू आणि एक कोयता अशी एकूण 3 धारदार शस्त्रे सापडली. पोलिसांनी ही शस्त्रे आणि त्याची दुचाकी असा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. नागपंचमीच्या दिवशीच सर्पदंशाने महिलेचा मृत्यू. नागपंचमीच्या दिवशी सर्वत्र नागदेवतेची पूजा आणि दूध अर्पण केले जात असताना रायबाग येथे मात्र एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतात कचरा साफ करत असताना विषारी सापाने दंश केल्याने महिलेचा मृत्यू झाला. सदर महिलेचे नाव सत्यव्वा शिवानंद शिंगे असून त्या रायबाग शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवासी होत्या. सत्यव्वा या नेहमीप्रमाणे सोमवारी शेतात कचरा काढण्याच्या कामासाठी गेल्या होत्या. काम करत असताना शेतात लपून बसलेल्या विषारी सापाने त्यांना दंश केला. नागपंचमीच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.